लढत पाहतोय आपण बारणे उपक्ष ताडवाडी तर सलामीची जोडी आपण पाहतोय केतन आणि संदीप ही जोड साखळी आपण पाहतोय तारवाडी संघाकडून। तर पहिलं पिवनचं षटक फेकत असताना बारणे संघाकडून येतोय प्रितेशला पाहतोय, हितेशला पाहतोय, तर स्ट्राईकला पाहतोय आपण संदीपला। चांगला चेंडू एक खराब क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय, दुसरा का डबल मध्ये कन्वर्ट करतो या संदीप हा फलंदाज। नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा पाहतोय पण तारवाडी संघाची। देखील क्रॉस द लाईन चांगला फटका पाहायला भेटला होता, चांगला शत्रचंद पाहायला भेटतोय। नक्कीच हा चेंडू येतोय डॉट, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या बारणे संघाकडून। देखील हलक्यानं कट केला होता चेंडू, स्वतःच्या गोलंदाजावरती गोलंदाज चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय या। देखील चांगला फटका आहे, एक धाव येते, तेवढा खराब क्षेत्रक्षम पाहायला भेटते या। एक लेजी क्रिकेट पाहायला भेटला ग्राउंडच्या आतमध्ये, तोच फरक 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण। तर 2च्या मदतीने स्कोर होती, स्कोर पाहतोय आपण 4 धावा स्कोर काढून ती पाहतोय या। देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या। हा चेंडू नक्कीच येतो या डॉट। आता परत 5 चेंडू फेकून झाले तर फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज हितेश। देखील वेगवान चेंडू फेकला गेलाय, पंचाचा निर्णय येतोय, पहिलं षटक येतोय या, संपलं जातंय। 4 धावा फक्त धाव फलकावर पाहतोय तारवाडी संघाची। तर वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज जगदीश। स्ट्राईकला पाहतोय पण केतनला, एक डावकुरा हाताचा फलंदाज पाहतोय। डावकुरा हाताचा फलंदाज म्हटलं तर एक चांगली फलंदाजी पाहायला भेटते या। चांगला आता टार्गेट सेट करावा लागेल तारवाडी संघाला, बारणे संघा पुढे। देखील थोडस चेंडू पंचाने नक्कीच वाईट घोषित केलाय की वाईटच्या सुपात एक अवंतर धावा ऍड होते, तर एका धावेनं धावसंख्या पाहतोय पण बिनबाद 5 धावा दुसरे षटक। देखील दांडा उद्ध्वस्त केला जातोय, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या। पहिली सफलता बाहेर येते, बॅक टू डगआउट येतो फलंदाज केतन। तर न्यू फलंदाज पाहतो पण कैलास।
नक्कीच पहिला चेंडू खराब फेकला होता त्याच्यानंतर एक सफलता आली चांदोड संघाकडे. हा देखील डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते जगदीशच्या माध्यमातून. आता बरं पहिले चेंडू खराब फेकले होते त्याच्यानंतर कमबॅक पाहायला भेटतो. या हा देखील गती कमी केली होती. बॅटच्या रनांमध्ये चेंडू येत नाही. वारंवार मात्र चेंडू डॉट खेळतोय कैलास. देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायच्या नादात चेंडू जातो या दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात मात्र नाही. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक संदीपकडे ठेवण्याची जबाबदारी करतोय कैलास फलंदाज. तर एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं स्कोर पाहतोय पण 6 धावा दुसरं षटक चालू असताना कुठेतरी देखील चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. या देखील चेंडूला उडवलाय. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने काही नाही होणार. तर दुसरं षटक येते संपल्यात 7 धावा 12 चेंडू फेकून झाले. तर फक्त आणि फक्त स्कोर वरती स्कोर पाहतोय पण 7. थोडा स्पीडअप घ्या. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज मनोजला पाहतोय. तर स्ट्राईकला पाहतोय पण जो सलामीला गेला होता संदीप तो अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये दिसतोय. पण कुठेतरी मोठे फटके येत नाही त्याच्या बॅट मधून. 1-2 मोठे फटके आले तर चांगला स्कोर वरती स्कोर पाहायला भेटेल. तर बरं 12 चेंडू फेकून झालेत. फक्त आणि फक्त 7 धावा स्कोर वरती स्कोर पाहतोय आपण तारवाडी संघाची. हा देखील चांगला फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि चुकी नाही होणार. बॅक टू डगआउट येतोय फलंदाज संदीप. न्यू फलंदाज पाहतोय पुन्हा प्रदीपला. तर आजच्या मॅच मध्ये पाहिलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय केला होता. तोच प्रदीप. चांगला फटका पाहायला भेटलाय आणि तेवढ्याच ताकदीचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तूच फरक 2 धावा येतात या चेंडूवरती. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. 2 धावा या चेंडूवर येतोय. तर 2 धावेने धावसंख्या पाहतोय पण 9 धावा तिसरं षटक चालू असताना.
हा देखील बॅटची टॉपेजर आणि चांगला बॅकअप पाहायला भेटलाय. बॅक टू डगआउट येतोय फलंदाज प्रदीप. तर न्यू फलंदाज पाहतो पुन्हा सचिनला. हा देखील पायचित पायचित गेल्या पावली माघारी येतोय फलंदाज सचिन. चला बॅट्समॅन पाठवायचंय तारवडी संघानं. न्यू बॅट्समॅन पाहतोय आपण प्रवीणला. स्कोर वरती स्कोर पाहतोय आपण 9 धावा. हा देखील फुलरचा चेंडू होता. तेवढा ताकदीचा शतरक्षक पाहायला भेटलाय. एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीने काही नाही होणार. 10 धावा धावफलकावर पाहतोय. तिसरं षटक चालू असताना एखादा मोठा फटका येईल का कैलास बसवाच्या बॅट मधून. हा देखील चांगला फटका आहे. एक धाव देखील सहज पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय खणखणीत दणदणीत कैलासच्या बॅट मध्ये देतोय. पहिला चौकार. तर या चौकार साने स्कोर वरती स्कोर पाहतोय 14 धावा. एक लो स्कोर इज मॅच आहे. येणारे 18 चेंडू 15 धावींची गरज. की सलामीची जोडी रवाना पाहतोय पण जगदीश आणि हनुमान ही जोड साखळी पण पाहतोय. येणारे 18 चेंडू 15 धावींची गरज.
तर स्ट्राईकला पाहतो पण जगदीशला, नो स्ट्राईकला हनुमंत. तर पहिला पिपनचं षटक फेकणार गोलंदाज पाहतो पण तारवाडी संघाकडून संदीप. पहिलं गती कमी केली होती, चांगलं एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने स्कोर होती, स्कोर पाहतो पण एक धाव येते. स्ट्राईकला पाहतोय पण फलंदाज हनुमंत. आधी गेलं, चांगला फटका आहे आणि खराब क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय. हा जातोय खणखणीत दणदणीत हनुमानच्या बॅट मध्ये येतोय या पहिला चौकार. चौकार साने स्कोर होती, स्कोर पाहतोय पण 5 धावा. आधी गेलं आडवं बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय कैलास भस्मा. तुसफरक 2 धाबा येतात या चेंडूवरती तिसऱ्याच्या प्रयत्नात आणि तिसरी धाव देखील पूर्ण. नक्कीच 3 धाबा या चेंडूवर मिळतात. 3 धावेच्या मदतीने स्कोर होते, स्कोर पाहतोय पण बिनबाद 8 धाबा. नक्कीच हा चेंडू येतोय डाट. आधील चांगला फटका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चौकार सायन्स स्कोर होती, स्कोर पाहतो पण 12 धावा. अजूनही 3 धाव्यांची गरज. हा देखील एक सिंगल येते. बारा चेंडू 2 धाव्यांची गरज. आधी गेलं चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कुठेतरी 11 चेंडू 2 धाव्यांची गरज. हा देखील टोपेचे लागली होती, शत्रखेन चुकी करतोय. एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीने स्कोर होते, स्कोर पाहतोय पण 14. हा देखील मोठा फटका, विजय फटका असणार हा. विजय झालेला संघ पाहतो पण बारणे संघानं